आजकाल आपण खरंच असं बघतो दीदी की अभ्यास करायला मुलं बसतायत किंवा गृहिणी काही कामं करतायत आणि जसं तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे की मोबाईल फोन आहे किंवा इंटरनेट आहे तर ते एक डिस्ट्रॅक्शन बनलंय. बरोबर. एकाग्रता होऊ शकत नाहीये जेवढी व्हायला हवी तेवढी. मग इथे आध्यात्मिक शक्ती आहे किंवा आपण ज्याला अगदी मेडिटेशन म्हणतो, एकाग्रता म्हणतो, तर ती आपल्याला कसं इथे मदत करू शकते? खरं तर या साधनांपासून स्वतःला अलिप्त ठेवण्यासाठी अध्यात्म आणि मेडिटेशन खूप कारगर आहे. खूप मोठी मदत यातून आपल्याला मिळू शकते. ज्याप्रमाणे मन शांत करणं, स्थिर करणं म्हणजे एकाग्रता आहे, बरोबर. तसंच मोबाईल मध्ये सुद्धा एक सुविधा आहे, ती म्हणजे सायलेंट मोड, स्विच ऑफ मोड. तर ज्यावेळेस आपण अभ्यास करतोय आणि आपल्याला त्याच्यावर पूर्ण फोकस व्हायचा आहे, तर त्यासाठी त्याला त्या मोडवर टाकून दिलं, मोबाईलला सायलेन्स मोडवर टाकून दिलं, स्विच ऑफ करून टाकलं तासभर, तर ते मध्ये मध्ये आवाज करणार नाही आणि डिस्टर्ब करणार नाही, ज्याच्याने आपलं डिस्ट्रॅक्शन होणार नाही. बरोबर. तर त्या सुविधेचा आपण लाभ घेतला पाहिजे, त्याला पूर्ण वेळ ऑन ठेवता कामा नये. मोबाईल सारखी साधनं डिस्ट्रॅक्ट करतायत हे तर आपण पाहिलं, पण तो फोकस, ती एकाग्रता साधण्यासाठी मेडिटेशन आपल्याला कसं मदत करू शकतं हे विद्यार्थी मित्रांसह मलाही प्रत्यक्ष जाणून घ्यायला फार आवडेल. खरं तर मेडिटेशन म्हणजे आपण फक्त स्वतःला एक सकारात्मक चिंतन, स्वतःला शुद्ध विचार देणं आवश्यक असतं. मेडिटेशन म्हणजे फार मोठी गोष्ट नाहीये. मेडिटेशन मध्ये ईश्वराला स्वतःचं मन समर्पित करणं म्हणजेच काय की आपण परमात्मा, ईश्वर ही जी एक शक्ती आहे, कुठलीही गोष्ट असेल तर आपण ईश्वराचं आव्हान करतो किंवा आपल्या मनातल्या गोष्टी ईश्वराला मनातल्या मनातच सांगत असतो, तर त्याला म्हटलं जातं मनाने समर्पित होणं. तर ज्यावेळेस आपण अभ्यास करतो आणि त्या अभ्यासामध्ये पूर्ण मन एकाग्र होऊन जे आपण वाचतोय किंवा शिक्षकांकडून जे ऐकतोय ते पूर्णतः व्यवस्थित लक्षात राहण्यासाठी आपण सकाळी किंवा संध्याकाळी काही स्वतःमध्येच, जसं मनातल्या मनात ईश्वराशी बोलणं असतं, त्यालाच एक मेडिटेशन म्हटलं जातं. तर सकाळी उठल्या उठल्या आपण स्वतःमध्ये विचार करायला हवा की आज दिवसभरामध्ये मी जे काही अभ्यास करणार आहे, मी जे काही वाचणार आहे ते पूर्णपणे मला छान लक्षात राहणार आहे. जेव्हा पहिलाच हा विचार तुम्ही केलात की मी जे वाचणार आहे ते मला पूर्णपणे छान लक्षात राहणार आहे, तर हा थॉट, हा विचार जेव्हा आत्मा स्वीकार करतो, तर त्यानंतर जेव्हा तुम्ही ते कार्य करता तर ते कार्य सहजरित्या आत्मसात होऊन जातं आणि ते तुमच्या बुद्धीत छापायला लागतं. अशा पद्धतीने आपण सकाळी उठल्याबरोबर स्वतःमध्ये एक सकारात्मक चिंतन की मी आज एवढा वेळ अभ्यास करणार आहे आणि मी जे करणार आहे पूर्णपणे लक्ष देऊन करणार आहे, शांत मनाने करणार आहे, मी पूर्णतः शांत आहे, माझं स्वतःचं स्वरूप शांत आहे. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही अभ्यास करायला बसताल तर अभ्यास करताना सुद्धा त्याच्या 2 मिनिटं आधी पूर्णतः पुस्तक उघडायच्याही आधी स्वतःच्या मनाला विचार द्या, संकल्प द्या की माझं मन पूर्ण शांत आहे, माझं संपूर्ण लक्ष अभ्यासावर आहे. आता हा क्षण किंवा ही वेळ फक्त आणि फक्त माझा मित्र ज्याच्याशी मला संवाद साधायचा आहे, तो मित्र म्हणजे माझं हे पुस्तक आहे आणि या पुस्तकाशी मला माझ्या मनाचा संवाद साधायचा आहे, त्याच्याकडून मला ऐकायचं आहे, त्याच्याशी मला बोलायचं आहे, असं एक सकारात्मक चिंतन स्वतःच्या मनाला देऊन मग पुस्तक उघडा. त्यानंतर रात्री झोपतानाही जेव्हा तुम्ही झोपाल, झोपायच्या 2-5 मिनिटं आधी पूर्णपणे जसं अभ्यासाच्या वेळेस ठरवलंय की 1 तास हे मोबाईल, इंटरनेट यापासून मला लांब राहायचंय, ह्याला सायलेंट करायचंय, तसं रात्री झोपतानाही आपल्या मनाला सायलेंट मोडवर न्यायचं आहे. रात्री झोपतानाही मन सायलेंट करायचं, ह्याचा अर्थ असा की त्यावेळेस तुमची ही जी काही उपकरणं आहेत, तुम्हाला जे बघायचंय, कोणाला मेसेज पाठवायचे, जे काय आहे ते करून झाल्यावर त्याला पूर्ण बंद करून, ती बघत बघत कधीच झोपायचं नाही, ते पूर्णतः बंद करून मनाला एक विचार देऊन झोपायचंय की आता मी पूर्णतः शांत आहे आणि आजच्या दिवसाच्या अभ्यासासाठी मी आनंदी आहे, मी संतुष्ट आहे, मी खुश आहे, उद्या यापेक्षा आणखी चांगला अभ्यास मला करायचा आहे आणि आणखी एकाग्रतेने करायचा आहे. जेव्हा हे विचार तुम्ही करता
तर हे विचारच तुमच्या एकाग्रतेला वाढवायला मदत करत असतं. स्वतःचेच विचार आपल्याला प्रत्येक गोष्टीत मदत करतात. तर आपली एकाग्रता वाढवण्यासाठी सुरुवातीला फक्त असे काही छोटे छोटे थॉट्स, सकारात्मक विचार, स्वतःच्या हिताचे, स्वतःच्या अभ्यासामध्ये रुची वाढवण्याचे आणि अभ्यासावर एकाग्र होण्याचे, अशा प्रकारचे विचार आपण करत राहिलो तर नक्कीच दिवसेंदिवस आपली एकाग्रता आणखी वाढत जाईल. ध्येय गाठण्यासाठी मेहनतीबरोबरच आपल्याला एकाग्रता, मनाची शांती किती छान प्रकारे साधता येईल याविषयी दीदी तुम्ही आम्हाला छान माहिती सांगितलीत.